ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाला आग. महत्त्वाच्या फायली सुरक्षित असल्याचा पालिकेचा दावा. पाचपखाडी येथील ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. मुख्यालयाच्या 4थ्या मजल्यावर असलेल्या शहर विकास विभागात सकाळी 8:07 आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, विद्युत विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन बंब आणि बचाव वाहनाच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरू झाले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर सकाळी 8:35 आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राथमिक माहितीनुसार अखंड वीज पुरवठा यंत्रणा म्हणजेच UPS, काही कागदपत्रे आणि छतावरील पंख्याला आग लागली होती. ठाणे महापालिका क्षेत्राच्या नियोजनाचे काम शहर विकास विभागामार्फत केले जाते. शहर नियोजन, जागा आरक्षण, गृहप्रकल्प, TDR यांसह इतर महत्त्वाच्या फायली या विभागात ठेवण्यात येतात. आगीत काही फायली जळाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र केवळ काही अर्जांची संबंधित कागदपत्रे जळाली असून सर्व महत्त्वाच्या फायली सुरक्षित असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे शहर विकास विभागाला आग लागली की लावली? मनोज प्रधान यांचा संशय. ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावर असलेल्या शहर विकास विभागाला लागलेल्या आगीमुळे खळबळ उडाली आहे. ही आग अपघात होती की घातपात असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी जळालेल्या फाईल्सचं ऑडिट करण्याची मागणी केली आहे. आग लागली, ती लागली का लावली हा प्रश्न महत्वाचा आहे. खरं तर 10 वर्षापूर्वी असंच ह्या 4थ्या मजल्याला आग लागली होती. तेव्हाही खूप फायली जळून खाक झाल्या. माझा प्रश्न आहे की ही आग नेहमी पहाटेच्या वेळी, सकाळी जेव्हा कोणी लोक नसतात अशाच वेळी का होत? तुम्हाला आठवण करून देतो की 23 एप्रिलला देखील मुंब्र्याला आग लागली, मुंब्र्याच्या प्रभाग समितीला. त्यामुळे प्रामुख्याने 2 मागण्या मी करतो की एक तर फायर ऑडिट ह्या बिल्डिंगचंच आणि महानगरपालिकेच्या सगळ्या वास्तूंचं करावं. तसंच एक ऑडिट कुठल्या फायली जळल्या, कुठल्या फायली राहिल्या याबद्दल व्हावं. हे 4था मजला हे असं एक ADTPचं ऑफिस आहे, असं ठिकाण आहे की नेहमीच ते संशयाच्या वादातच असतं. आणि त्यामुळे प्रामुख्याने आमचं तर स्पेसिफिक म्हणणं आहे की ही आग लावली आहे का याच्यावर निष्पक्ष चौकशी व्हावी. शहर विकास विभागातील एका दालनाला आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच मनोज प्रधान आणि नगरसेवक यासिन कुरेशी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रधान यांनी गंभीर आरोप केले. ठाणे महानगरपालिकेतील सर्वाधिक वादग्रस्त असलेला विभाग म्हणजे शहर विकास. साधारण 10 वर्षांपूर्वीही या विभागाला आग लागली होती. त्यानंतर नूतनीकरण झाले. नुकतीच 26 एप्रिल 2024 रोजी मुंब्रा येथील जुन्या प्रभाग समितीला लागलेल्या आगीतही जुने दस्तावेज जळून खाक झाले होते. आता पुन्हा आग लागली आहे. त्यामुळे ही आग लागली होती की लावली होती हा संशय निर्माण होत आहे, असे प्रधान म्हणाले. या पार्श्वभूमीवर प्रधान यांनी 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यात या आगीची त्रयस्थ यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी, ज्या फाईल्स जळाल्या आहेत त्यांचे तातडीने ऑडिट करण्यात यावे, ठामपाच्या सर्व वास्तूंचे फायर ऑडिट करावे. या दरम्यान या संदर्भात आयुक्तांशी बंद खोलीत चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. महासभेत आमचे नगरसेवक यावर आवाज उठवतील असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. विविध मागण्यांसाठी RTO कर्मचाऱ्यांचा उद्या एकदिवसीय लाक्षणिक संप. राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उद्या मंगळवार दिनांक 9 जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक संपावर जाणार आहेत.
मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने हा संप पुकारला आहे. मागण्या मान्य न झाल्यास 16 जूनपासून बेमुदत संप सुरू करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. परिवहन विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह उपलेखापाल, लेखापरीक्षक, लिपिक आणि प्रशासकीय पातळीवरील विविध 23 पदांचे पदोन्नती प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत. याशिवाय कार्यालय अधीक्षक पदांचे सेवा प्रवेश नियमही रखडले आहेत. वर्ग 3 संवर्गासाठी सेवा प्रवेश नियम निश्चित करणे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी स्वतंत्र नियमावली तयार करणे, लिपिक संवर्गाच्या पदनामात बदल करणे आणि आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करणे या मागण्या आहेत. नमस्कार, मी सुरेंद्र सरतापे, सरचिटणीस मोटार वाहन आरटीओ विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र. मोटार वाहन विभागामध्ये उद्या दिनांक 9 जून रोजी 1 दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. कारण विभागाचा आकृतीबंध 23 सप्टेंबर 2022 रोजी शासनाने मंजूर केला, परंतु आजतागायत म्हणजे 3.5 ते 4.25 वर्षाच्या काळामध्ये सेवा प्रवेश नियमाच्या कारणाखाली कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून रोखलं जात आहे, त्यांना त्याच्यापासून वंचित ठेवलं जात आहे. आणि याचबरोबर इतर प्रलंबित मागण्या आहेत त्या म्हणजे की वर्ग 2ची पदोन्नती. गेले कित्येक दिवस वर्ग 2ची पदोन्नती मंत्रालयामध्ये धूळ खात पडून आहे, त्याच्यावरती कुठलाही सकारात्मक विचार केला जात नाही. त्याच्याबाबत कर्मचाऱ्यांची अधिकाराची जी मागणी आहे ती म्हणजे सेवा अंतर्गत प्रगती योजनेअंतर्गत दिले जाणारे कालबद्ध पदोन्नतीचे लाभ, त्याच्यानंतर पदनाम बदल, लिपिक आणि वरिष्ठ लिपिकांना जी आमची संयुक्तिक अशी योग्य अशी मागणी आहे, पदनाम बदल करावा, परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन सहाय्यक ही मागणी. त्याचबरोबर इतर ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये जी प्रतिनियुक्तीवरती जाणारे कर्मचारी त्यांच्या काही ठोस अशा म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या मागण्या आहेत. ह्या बाबतीमध्ये माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली साधारणपणे 4 बैठका संपन्न झाल्या. त्याच्यामध्ये मंत्री महोदयांनी स्पष्ट असे निर्देश दिले प्रशासनाला, परंतु त्या निर्देशाला देखील प्रशासन जुमानत नाही. म्हणून नाईलाजास्तव आम्हाला उद्या 1 दिवसाचा लाक्षणिक संप करावा लागतोय. आणि जर उद्याच्या 1 दिवसाच्या लाक्षणिक संपामध्ये शासन प्रशासनाने योग्य भूमिका घेतली नाही तर मात्र कर्मचाऱ्यांना, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव बेमुदत संपावर जावं लागणार आहे. याची नोंद शासनाने घ्यावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांवरही शासन स्तरावर निर्णय न झाल्याने अनेक कर्मचारी आर्थिक आणि सामाजिक अडचणींना सामोरे जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेने स्पष्ट केले आहे की शासनाने वेळेत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. 16 जूनपासून बेमुदत संप सुरू झाल्यास वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन हस्तांतरण, फिटनेस तपासणी, परवाना नूतनीकरण आणि इतर महत्त्वाच्या आरटीओ सेवांवर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहन चालक, परिवहन व्यावसायिक आणि वाहन विक्रेते यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परिवहन आयुक्त व अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन यांना संघटनेने संपाची नोटीस दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. मंगळवार 9 जून रोजी गुरु शुक्र युतीचे मनोहारी दर्शन. येत्या मंगळवारी 9 जून रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर काळोख पडल्यावर पश्चिम आकाशात गुरु आणि शुक्र ग्रहांच्या युतीचे पुनर्वसू नक्षत्रात अगदी साध्या डोळ्यांनी मनोहारी दर्शन होणार असल्याचे खगोल अभ्यासक डॉ. सोमन यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना श्री सोमन म्हणाले की यावेळी गुरु शुक्रामध्ये 1.6 अंश अंतर दिसेल. शुक्र ग्रह -3.9 प्रतीचा जास्त तेजस्वी दिसेल. गुरुग्रह -1.9 प्रतीचा दिसेल. शुक्रग्रह सौंदर्याचा, प्रेमाचा समजला जातो. गुरुग्रह ज्ञानाचा, उत्कर्षाचा समजला जातो. शुक्रग्रहाला एकही चंद्र नाही, तर गुरुग्रहाला 115 चंद्र आहेत. शुक्रग्रहाचा पृष्ठभाग 76% सूर्यप्रकाश परावर्तित करतो, तर गुरुग्रहाचा पृष्ठभाग 50% प्रकाश परावर्तित करतो. यापूर्वी 12 ऑगस्ट 2025 रोजी गुरु-शुक्र युती झाली होती. यानंतर पुढच्या वर्षी 25 ऑगस्ट 2027 रोजी पुन्हा त्यांची युती होणार आहे. चंद्र 17 जून रोजी गुरुग्रहाजवळ तर 18 जून रोजी शुक्रग्रहाजवळ दिसणार आहे, असेही डॉ. सोमन यांनी सांगितले. नमस्कार, मी पंचांगकर्ते खगोल अभ्यासक डॉ. सोमन. मित्रांनो, येत्या मंगळवारी 9 जून रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर काळोख पडल्यानंतर पश्चिम आकाशामध्ये गुरु शुक्र युतीचे सुरम्य दर्शन आपणास होणार आहे. आणि साध्या डोळ्यांनी रात्री 9 वाजेपर्यंत हे दृश्य आपल्याला पाहता येईल. गुरुपेक्षा शुक्र जास्त तेजस्वी दिसेल. शुक्र हा -3.9 प्रतीचा दिसेल आणि गुरु हा -1.9 प्रतीचा दिसेल. शुक्र आणि गुरु याच्यामध्ये फक्त 2 अंशाचं अंतर असणार आहे. इतकं सुंदर दृश्य आपल्याला पाहता येणार आहे. शुक्र ग्रहाला एकही चंद्र नाही, पण गुरुग्रहाला 115 चंद्र आहेत. आणि जर तुमच्याकडे दुर्बीण असेल आणि ती गुरुग्रहावरती रोखलीत ना, तर गुरुचे 4 चंद्र त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतील. शुक्राचा पृष्ठभाग, सूर्याचा जो प्रकाश त्याच्यावर पडतो तो 76% प्रकाश परावर्तित करतो आणि गुरु हा 50% प्रकाश परावर्तित करतो. त्यामुळे शुक्र हा गुरुपेक्षा जास्त तेजस्वी दिसतो. गेल्या वर्षी 12 ऑगस्ट 2025ला गुरु शुक्र युतीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता यानंतर 25 ऑगस्ट 2027 म्हणजे पुढच्या वर्षी गुरु शुक्राची भेट आपल्याला पाहता येणार आहे. आणि चंद्रसुद्धा यांच्याजवळ येणार आहे. 17 जून रोजी गुरुग्रहाजवळ चंद्र येणार आहे आणि 18 जून रोजी शुक्र ग्रहाजवळ चंद्र येणार आहे. ते दृश्यसुद्धा मनोहारी, सुंदर असं आपल्याला दिसणार आहे. तर विसरू नका, येत्या मंगळवारी 9 जून रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर काळोख पडल्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत साध्या डोळ्यांनी आपल्याला गुरु शुक्र युतीचे दर्शन होणार आहे. ते पाहायला विसरू नका. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. जेव्हा ठाणे जिल्हाधिकारी घोंगडीवर बसून लोकांचे अश्रू पुसतात, शासकीय कार्यालय म्हटलं की डोळ्यांसमोर येतात त्या फायलींचे ढीग, टेबल खुर्च्या, साहेबांची केबिन आणि दारात उभी असलेली सामान्य माणसांची गर्दी. पण विचार करा, जर हेच कार्यालय थेट तुमच्या गावात, तुमच्या अंगणात आलं तर? आणि साक्षात जिल्ह्याचे प्रशासकीय सर्वोच्च प्रमुख म्हणजेच जिल्हाधिकारी साहेब जर तुमच्यासोबत जमिनीवर एका साध्या घोंगडीवर बसून तुमचे प्रश्न ऐकू लागले तर? होय, हा कोण्या चित्रपटामधला प्रसंग नाही, तर ठाणे जिल्हा महसूल प्रशासनाने शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात घडवून आणलेली एक मूक क्रांती आहे.
ठाण्याचे धडाडीचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या पुढाकारातून शहापूरच्या आदिवासी आणि ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेली ही घोंगडी बैठकात संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. या ऐतिहासिक प्रसंगाची पार्श्वभूमी अत्यंत उत्कंठावर्धक होती. दिवसभराच्या शेतीच्या कामानंतर थकलेला शेतकरी आणि गावकरी रात्रीच्या वेळी एका ठिकाणी जमले होते. एरवी रात्रीच्या वेळी शासकीय अधिकारी दुर्गम भागात फिरकत नाहीत असा एक सर्वसामान्य समज असतो. मात्र या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हेच होते की ही बैठक रात्रीच्या वेळी थेट गावातच आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी महोदयांचे गावात आगमन होताच पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि नृत्याने ग्रामस्थांनी त्यांचे अत्यंत उत्साहात व आपुलकीने स्वागत केले. गावकरी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील हे दृश्य नात्याची एक नवी वीण घट्ट करणारे होते. कोणताही बडेजाव नाही, व्हीआयपी संस्कृतीचा लवलेशही नाही, अशा अत्यंत साध्या पारंपरिक वातावरणात या घोंगडी बैठकीची सुरुवात झाली. एका बाजूला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ हे स्वतः जमिनीवर सर्वसामान्य लोकांसोबत एका घोंगडीवर बसले होते. रात्रीच्या अंधारात एका साध्या बल्बच्या उजेडात सुरू असलेला हा थेट संवाद म्हणजे केवळ एक शासकीय औपचारिकता नव्हती, तर प्रशासन आणि जनतेमधील तुटत चाललेल्या विश्वासाला जोडणारा एक भक्कम सेतू होता. या बैठकीला शहापूर तालुक्यातील ग्रामस्थांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वर्षानुवर्षे मनात साचलेले प्रश्न घेऊन आशेने डोळे लावून बसलेले नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होत्या. बैठकीत ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न, दळणवळणासाठी खराब झालेले रस्ते, वीज पुरवठा, वनहक्क दाव्यांमधील अडचणी, शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आणि जमीनविषयक गुंतागुंतीचे प्रश्न अशा स्थानिक विकास कामांबाबतच्या अनेक समस्या थेट मांडल्या. संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विषयाची स्वतः सविस्तर नोंद घेतली आणि फायलींच्या चौकटी बाहेर पडून कामाला गती दिली. कार्यालयात वातानुकूलित केबिनमध्ये बसून फायली पाहिल्या जातात, निर्णय घेतले जातात, पण गावात येऊन लोकांचे चेहरे, त्यांच्या डोळ्यातील अपेक्षा आणि त्यांचे वास्तव प्रश्न समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच अशा घोंगडी बैठका लोकशाहीला अधिक बळकट करतात, असा दृढ विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी व्यक्त केला. गावात जाऊन घोंगडीवर बसून झालेला हा थेट संवाद अधिकारी आणि जनता यांच्यातील अंतर कमी करतो, परस्पर विश्वास वाढवतो आणि अपेक्षा, कृती तसेच समन्वयातून विकासाचा मार्ग अधिक सुकर करतो, हेच या बैठकीने दाखवून दिले. हा केवळ एका व्यक्तीचा उपक्रम नव्हता, तर ठाणे जिल्हा प्रशासनाच्या सामूहिक संवेदनशीलतेचे आणि उत्कृष्ट टीमवर्कचे हे उत्तम उदाहरण होते. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या लोककल्याणकारी मोहिमेला गती देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप आणि स्थानिक तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्यासह संपूर्ण महसूल यंत्रणेतील महत्त्वाचे अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी या घोंगडीवर रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून बसले होते. अधिकाऱ्यांनी केवळ लोकांच्या तक्रारी ऐकल्या नाहीत, तर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली आणि प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हा विश्वास प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात निर्माण केला. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या प्रसार माध्यमांनी देखील या उपक्रमाचे अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी स्वागत केले आहे. फायलींमधील कोरड्या अक्षरांपेक्षा माणसांचे चेहऱ्यावरचे भाव वाचणं हेच खऱ्या संवेदनशील प्रशासनाचं लक्षण आहे, अशा शब्दात प्रसार माध्यमांनी या घोंगडी बैठकीचे कौतुक केले असून हा लोकाभिमुख प्रशासनाचा एक आदर्श वस्तुपाठ ठरत आहे, असे म्हटले आहे. आजवर आम्ही साहेबांना भेटायला शहरात जायचो, तासनतास लाईनीत थांबायचो, पण आज साहेब स्वतः आमच्या घोंगडीवर येऊन बसले आणि आमचं सुखदुःख त्यांनी आपलं मानलं, अशी भावूक प्रतिक्रिया एका ज्येष्ठ ग्रामस्थांनी दिली. शहापूर तालुक्यातील हा उपक्रम केवळ एका रात्रीपुरता मर्यादित नसून तो राज्याच्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेला एक नवी सकारात्मक दिशा दाखवणारा प्रकाशस्तंभ ठरला आहे. विशेष म्हणजे या घोंगडी बैठकीनंतर डोळखांब या गावात स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी मुक्कामास होते. विकास प्रक्रियेत अंतिम घटकाचा सहभाग वाढवण्यासाठी असे उपक्रम मैलाचा दगड ठरतील यात शंका नाही. माणसांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या या घोंगडी बैठकीला आणि ठाणे जिल्हा महसूल प्रशासनाच्या या कौतुकास्पद पुढाकाराला मनापासून शुभेच्छा. प्रशासनाचा हाच ठाणे पॅटर्न उद्याच्या समृद्ध महाराष्ट्राची ओळख बनो, हीच सदिच्छा. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.